देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठी असलेले एक तीर्थक्षेत्र आहे। हे पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। 17व्या शतकातील संत, कवी, तत्वज्ञ संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान म्हणून देहू हे भारतभर प्रसिद्ध आहे। देहूला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात। या शहरात विठ्ठल रखुमाई मंदिरासह विविध हिंदू देवतांना समर्पित अनेक मंदिरे आहेत। मंदिराच्या आवारातच संत तुकाराम महाराजांचे भव्य शिळा मंदिर उभे आहे। तुकाराम महाराजांची अभंगगाथा ही इंद्रायणी नदीत बुडवली तेव्हा तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणात बसले होते ती पवित्र शिळा या मंदिरात स्थापित केली असून मंदिरात तुकोबांची काळ्या पाषाणातली 42 इंचाची मूर्ती आहे। या शिळा मंदिराची उंची 42 फूट असून मंदिरावर 36 कळस बसवण्यात आले आहेत। संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मंदिर हे देहूमधील मुख्य विठोबा रखुमाई मंदिरापासून अगदी जवळच आहे। ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज राहायचे ते त्यांचे राहते घर असल्या ठिकाणीच हे जन्मस्थान मंदिर उभे आहे। एखाद्या घरासारखे दिसणारे या मंदिराचे बांधकाम हे 60-70 वर्षापूर्वी झालेले आहे। त्यामुळे तुकोबांच्या मूळ घरचे अवशेष उपलब्ध नाहीत। सभामंडप आणि गाभारा असणारे या मंदिराचे बांधकाम हे मावळवादाचे असून गाभाऱ्यातील उंच चौथऱ्यावर संत तुकाराम महाराजांची गळ्यात तुळशीमाळ घातलेली धोतर, पागोटे, अंगरखा असा देखणा पोशाख केलेली मूर्ती आहे।
संत तुकाराम महाराज पांडुरंगाची मनोभावे भक्ती करत असत. या भक्तीतूनच ते अभंग लिहायचे. तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनात समाज परिवर्तन करत होते. ते त्यांच्या निंदकांना पाहत नव्हते, म्हणून त्या निंदकांनी तुकाराम महाराजांना अभंग गाथा पाण्यात बुडवण्याची आज्ञा दिली आणि या अभंगाच्या वया इंद्रायणी नदीत बुडवल्या गेल्या. असे सांगितले जाते की तेव्हा तुकाराम महाराजांनी इंद्रायणी तीरी एका शिळेवर बसून उपोषण केले आणि 13 दिवसानंतर या गाथा पाण्यावर तरून आल्या, अशी आख्यायिका सांगितली जाते.